माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे। दोघांकडून सुद्धा एकमेकांवर टीका करण्यात येते। आता तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे अनुपस्थित राहिल्यानं पुन्हा एकदा हा वाद चर्चेला जातो। आता होते त्यांना नागपूरला जायचं आधी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते। दादा तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मार्गी नाही। त्यांना विचार, मला नाका विचार। मग दांडी मार्गी आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं, तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मार्गी नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता। मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणी सांगितलं नाही। म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे। परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम, पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं। आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं। परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला, कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही। मी माझ्या मोठा कार्यक्रम होता, तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता विदर्भातला, नागपूरला, आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता, म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।